महाराष्ट्राचं पावसाळी अधिवेशन हे शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनाने अत्यंत महत्त्वाचं असतं, पण यावेळी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून न गाजता विविध मुद्द्यांवरून गाजताना अधिक दिसलं। मग ते दोन नेत्यांमधल्या कार्यकर्त्यांची हाणामारी असेल किंवा सत्ताधारी पक्षामधल्याच आमदारांचा सरकारला घरचा आहेर असेल, अशा विविध विषयांवरती आज आपल्यासाठी बोलण्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार रविकिरण देशमुख सर काय सांगणार? आपण अनेक वर्षापासून अधिवेशन बघता, यावेळेस अधिवेशनमध्ये काय आपण पाहिलं आणि काय यातून गोष्टी घ्यायला पाहिजेत? हे सरकार आल्यानंतरचं हे जवळपास चौथं अधिवेशन होतं आणि या अधिवेशनामध्ये साहजिकच वेगवेगळे मुद्दे असतात। नेहमीप्रमाणे आज बेरोजगारीचा प्रश्न आहेच, शासकीय नोकऱ्या, शासकीय भरती म्हणावी तशी अजून गती पकडत नाही, प्रायव्हेट सेक्टरमधले जॉब कमी होत आहेत, आणखी बऱ्याचशा शहरांमध्ये पायाभूत सुविधांचे प्रश्न आहेत। पुण्यामध्ये हिंजेवाडीचा प्रश्न आहे गंभीर, तिथे अनेक कंपन्या नाखुश आहेत, तरुण मुलांमध्ये पण अस्वस्थता आहे, ते आहे। शेतकऱ्यांच्या दृष्टीने बरेच प्रश्न आहेत, काही ठिकाणी पाऊस चांगला पडला आहे, पिकं चांगली येण्याची शक्यता आहे, परंतु म्हणावं तसा शेतमालाला भाव नाही आहे। सोयाबीनचं एक उदाहरण त्यासाठी देता येईल। अजूनही लोक खुश नाहीत की आपण एवढं सगळं करतोय पण आपल्याला म्हणावं तसे पैसे मिळतील की नाही। तर हे सगळ्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर या अधिवेशनामध्ये काहीतरी चर्चा होईल, साधक बाधक काही मार्ग निघेल आणि सत्ताधारी आणि विरोधक काही मुद्द्यांवर जनतेच्या जिव्हाळ्याच्या मुद्द्यावर एकत्र येतील, एकी दाखवतील आणि सर्वांनी मिळून काही प्रश्न सोडवायचे असतात। म्हणजे एकानेच त्याची परीक्षा घ्यायची असते दुसऱ्याची, असं काही नसतं। काही असे विषय असतात की ज्याच्यावर दोघांनी मिळून समंजसपणाची भूमिका घेता येते आणि घेतलेली आहे याच्या आधी, ती घेता आली असती। परंतु काय झालं की वेगवेगळ्या मुद्द्यांवरनं अधिवेशन वेगवेगळ्या मुद्द्यांकडे भरकटत गेल्यासारखं झालं। त्याच्यामुळं मूळ मुद्दे जे आहेत त्यातून 100% समाधान असं हाती लागत नाही, असं थोडक्यात याचं एक वर्णन करता येईल। आता विरोधक हे आक्रमक आपल्याला दिसत होते, पण ते विधान भवनाच्या बाहेर पायऱ्यांवरती आत आपल्याला जास्ती दिसून आले नाही, पण उद्धव ठाकरे गटाचेच काही आमदार हे आत आक्रमक होत होते। मग अनिल परब असतील, भास्कर जाधव असतील आणि आदित्य ठाकरे असतील, तर ह्याच्यातून काय अर्थ घ्यायचा? मग काँग्रेस कुठे गेलं? मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काय? हा एक थोडा वेगळा प्रश्न आहे। मला अलीकडच्या काळात हे जाणवतंय खूप, कारण मी स्वतः जवळपास 3 दशकाहून अधिक काळ विधिमंडळाचं कामकाज जवळून पाहत आलेलो आहे एक पत्रकार म्हणून। पूर्वी सभागृहाच्या बाहेर असं फारसं काही घडतच नव्हतं, कारण सभागृह सारखं मोठं व्यासपीठ आज भारतात दुसरं कुठलंच नाही। संसदीय लोकशाहीत संसद आणि विधिमंडळाशिवाय दुसरं व्यासपीठ कुठलं असू शकतं? आणि सभागृह हेच सगळ्यात मोठं व्यासपीठ असल्यामुळं सभागृहाच्या बाहेर आंदोलन करून काय हासिल होतं हे अजूनही माझ्या लक्षात येत नाही। फार तर त्याच्या बातम्या येतात हे मान्य, पण त्या प्रश्नाची तड लागत नाही। असे किती प्रश्न आहेत? आपण जर गेल्या काही वर्षातला हा जो बदलता ट्रेंड जर पाहिला की पायऱ्यांवर बसून आंदोलन केलं म्हणून प्रश्न सुटला, तर हाती तुमच्या काहीच लागणार नाही। सरकारी फारसं गांभीर्याने पाहत नाही त्याच्याकडे। चला चर्चेला चला, आतमध्ये बसा, असं पूर्वी कधी जेव्हा काय व्हायचं, मी तुम्हाला उदाहरण सांगतो की दुष्काळग्रस्त भागातले आमदार, विदर्भातले आमदार, जेव्हा त्यांना लक्षात यायचं की सभागृहामध्ये सरकार अजिबातच ऐकायला तयार नाही, तेव्हा ते सभात्याग करायचे, घोषणा देत बाहेर यायचे। आणि त्यावेळेस मात्र मग ते मीडियाच्या लक्षात यायचं की हे आतमध्ये समाधानी नाही झाले म्हणून बाहेर घोषणा देत आले, आणि मग आम्हाला सभागृहाच्या कामकाजात सहभागी व्हायचं नाही कारण आमचा आवाज दाबला जातो म्हणून ते बाहेर बसायचे। आणि ही गोष्ट अत्यंत चुकीची आणि शोभा देणारी नाही असं म्हणून अध्यक्ष स्वतः सत्ताधारी पक्षाला सांगायचे की आपले सदस्य सभागृहाच्या बाहेर बसणं हे बरोबर नाही, ते सभागृहाचे सदस्य आहेत, जाऊन तुम्ही त्यांची समजूत घालून आणा। तर कित्येक वेळा मी स्वतः पाहिलेलं आहे की राज्याचे वरिष्ठ मंत्री, मुख्यमंत्री आलेले आहेत, आमदारांशी बोलतायत, आणि मुख्यमंत्री हे सभागृहाचे नेते असतात। ते एकूणच सगळ्या सभागृहाचे नेते असल्यामुळे ते सगळ्या आमदारांचेच नेते असतात सभागृहामध्ये। विरोधी पक्षाचा नेता हा एक प्रकार आहे, समजा एक पद आहे, तर ते समजावून आतमध्ये घेऊन गेलेलं पाहिलेलं आहे की आत तुम्ही बाहेर बसू नका, चला आपण आतमध्ये चर्चा करू। चर्चा संवाद हे लोकशाहीचं मर्म आहे। बाहेर पायऱ्यांवर बसून काय केलं जातं मला अजूनही लक्षात येत नाही। प्रसिद्धी मिळते पण प्रश्न सुटत नाही, म्हणून हे मला सांगायचं होतं। या अधिवेशनामध्ये शिंदे गटाचे जे आमदार आहेत, मग संजय शिरसाट असतील, संजय गायकवाड असतील, आणि शेवटच्या दिवशी म्हणजे कालच योगेश कदम यांच्यावरती कुठेतरी आपण पाहिलं असेल तर विरोधकांकडून एक म्हणजे मोहीमच आपण पाहिलं असेल तर राबवण्यात होतं। मग आंदोलन असतील, पटलावरती पण अनेक विषय आणत होते, तर शिंदे गटच टार्गेट होत होता का आयतं कोलीत पण मिळत होतं विरोधकांकडे? कसं आहे की शिंदे गट ठरवून टार्गेट होत होता का हे आपल्याकडे काही आधार नाही, पण त्यांच्याशी संबंधित विषय मात्र खूप येत होते हे नक्की।
त्यांच्याशी संबंधित विषय असतील म्हणूनच आले असतील. मग ते संजय गायकवाडांचा विषय तर त्यांनी आपसूक स्वतःहून दिला. त्यांनी आमदार निवासच्या कॅन्टीनमध्ये रागाच्या भरात त्या मॅनेजरला ठोसे लगावले आणि लोकप्रतिनिधींनी अशी मारहाण करू नये असं एक जनमत आहे. कारण कसं आहे की लोकप्रतिनिधी हा कायदे मंडळाचा सदस्य असतो. ज्या अन्न व औषध प्रशासनाबद्दल तक्रारी केल्या जातात ते अन्न व औषध प्रशासन अस्तित्वात कुणामुळे आलं, त्याचा कायदासुद्धा विधिमंडळातच संमत झाला असेल ना. आणि जे नियम आज अन्न औषध प्रशासन त्याची अंमलबजावणी करायचा प्रयत्न करतं की उपाहारगृहांमध्ये स्वच्छता, टापटीप, खाण्याच्या पदार्थाचा दर्जा चांगला आहे की नाही, ते नियमसुद्धा विधिमंडळाने संमत केलेले आहेत ना. विधिमंडळाने संमत केल्याशिवाय या राज्यामध्ये, देशामध्ये संसदेने संमत केल्याशिवाय कुठलाच नियमन कायदा लागू होऊ शकत नाही. जिथं कायदे नियम केले जातात त्याचाच एक सदस्य जर कायदा हातात घेऊन कोणाला मारहाण करत असेल तर तो मुद्दा त्यांनी स्वतःहून दिला, त्यामुळे गदारोळ झाला. संजय शिरसाट मंत्री महोदय ते त्यांच्या घरामध्ये बसले होते, मग तिथे एक बॅग दिसली, मग बॅगेत पैसे होते अशी क्लिप आली, तो त्यांनी स्वतःहूनच दिला. आता काल जाता जाता गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या मातोश्रीशी संबंधित एका रेस्टॉरंट आणि त्या बारचा मुद्दा आला. असे अनेक विषय आहेत की जे असे आपोआप विरोधी पक्षाच्या हाताला लागले आणि विरोधी पक्षांनी त्याच्यावरनं हे करायचा प्रयत्न केला सरकारला घेरण्याचा. पण तो तितकासा यशस्वी झाला असं म्हणता येत नाही, कारण सरकारला बचावात्मक भूमिका घ्यावी लागली आहे असं काही दिसलं नाही. त्यामुळं फ्लोअर मॅनेजमेंटमध्ये विरोधी पक्ष कमी पडला का अशी एक शंका येते असं दिसतंय. एक महत्त्वाचं विधेयक म्हणजे जनसुरक्षा कायदा जे होतं ते आणण्यात आलं, ते पास देखील झालं. यावर ते विरोधक कुठेतरी आक्रमक होताना दिसले नाही. मग ते फडणवीसांनी ज्या प्रकारे त्या समितीमध्ये सर्व विरोधी पक्षांना घेऊन केलं त्यामुळे ही अडचण झाली विरोधकांची. याच्यामध्ये ठळकपणे जाणवलेली बाब अशी की जनसुरक्षा विधेयकाबद्दल राज्यामध्ये उलटसुलट चर्चा आहे. ही उलटसुलट चर्चा का आहे, का संघटना नाराज आहेत, प्रसारमाध्यमांमधून का बातम्या येत आहेत, ह्या सगळ्या प्रश्नांवर सभागृहामध्ये चर्चा व्हायला पाहिजे होती मुद्देसूद. आणि झालं काय की विधानसभेमध्ये हे विधेयक फारसा विरोध न होता संमत झालं. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे विनोद निकोले जर सोडले तर इतर सगळे सदस्य हे एका बाजूला होते, मग त्यात विरोधकही होते. आणि जेव्हा दुसऱ्या दिवशी विधान परिषदेमध्ये त्याला तीव्र विरोध झाला, तिथे सभात्याग झाला, विरोधी पक्षातर्फे टोकाची मतं मांडली तिथल्या सदस्यांनी, तेव्हा मात्र खडबडून जाग आली सगळ्यांना आणि विधानसभेमध्ये हे विधेयक फारसा विरोध न होता कसं काय संमत झालं अशी चर्चा उलटसुलट सुरू झाली. मग मात्र विरोधी पक्ष विधानसभेतला बॅकफूटवर गेला आणि मग त्यांच्यामध्येही वेगळी चर्चा सुरू झाली. नेमकं काय झालं की काँग्रेसने याबाबत अतिशय कठोर भूमिका घेतली. दिल्लीवरून सूचना आल्या की हे विधेयक विधानसभेमध्ये संमत होत असताना आपला पक्ष काय करत होता ह्याची माहिती घ्या. आणि जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की त्यांच्या पक्षाचे गटनेतेच मुळात सभागृहात नव्हते, विजय वडेट्टीवार ते चंद्रपूरला स्वतःच्या गृह जिल्ह्यात होते, तिथल्या जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत, आणि सभागृहामध्ये जेमतेम 6 ते 7 आमदार उपस्थित होते असं जेव्हा त्या पक्षाला कळलं तेव्हा त्यांनी खुलासा मागवला. मग त्या प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी खुलासा मागवला. मग त्याच्यावर आता खुलासा होईल, जे काय व्हायचं ते होईल. पण या निमित्ताने काय झालं की जनसुरक्षेसारख्या एका अत्यंत संवेदनशील, महत्त्वाच्या, दूरगामी परिणाम करणाऱ्या विधेयकावर साधक बाधक चर्चा होण्यासाठी, सगळ्या मुद्द्यांवर उहापोह होण्याची जी आवश्यकता होती ती काही पूर्ण झालेली दिसत नाही. आजही सभागृहाच्या बाहेर हा मुद्दा गाजतोय. राजभवनावर जावं लागलं विरोधी पक्षाला. मुळात जिथं तुम्हाला संधी आहे, जिथं तुम्ही आपले मुद्दे प्रभावीपणे लोकांसमोर मांडू शकला असतात, जे सगळ्यात मोठं व्यासपीठ तुम्हाला उपलब्ध करून दिलेलं आहे, तिथे तुम्ही कमजोर पडता आणि मग तुम्ही राज्यपाल महोदयांना सांगता की नको तुम्ही सही करू नका, तुम्ही हे विधेयक असं आहे ते तसं आहे. मग राज्यपाल महोदयांनी कदाचित त्यांना विचारलं असावं, ते आलेलं नाही बाहेर, की माझ्याकडे तुम्ही आलात खरं, पण माझ्याकडे येण्याच्या आधी तुमचा मार्ग तुम्ही कसा चोखाळला ते सांगा ना. तुम्हाला कोणी अडवलं होतं? तुम्ही म्हणू शकला असतात ना की हे विधेयक घाई करू नका. आणि एक आपल्या संसदीय इतिहासामध्ये किंवा संसदीय प्रथा परंपरामध्ये एक नियम आहे, एखादा सदस्य जेव्हा विधेयकावर बोलतो त्याला वेळेचं बंधन लागू करता येत नाही. हे कायदे मंडळ आहे. एखादा सदस्य जर 8 तास बोलला तरी त्याला बोलू द्यावं लागतं, 10 तास बोलला तरी बोलू द्यावं लागतं. सरकार फक्त त्याला विनंती करू शकतं की आपण खूप वेळ चर्चा करतोय, आमची विनंती आहे तुम्हाला, विनंती करू शकतं, आग्रह नाही. त्यांना फोर्सफुली दबावाने बंद करता येत नाही त्यांचा आवाज. आपल्या सभागृहामध्ये रेकॉर्ड आहे, कॉम्रेड S.A. डांगेसारखी व्यक्ती कितीतरी तास बोललेली आहे, ते रेकॉर्ड आजही अबाधित आहे. 8 तास भाषणं झालेली आहेत सदस्यांची की हा कायदा जनहिताचा आहे की नाही. याच्या आधी अनेक विरोधी पक्षाच्या अनेक सदस्यांनी, मग ते संख्येने अल्प होते तरीसुद्धा त्यांनी सरकारचा घाम काढलेला आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, जनता पक्ष, शेतकरी कामगार पक्ष,
अपक्ष या सदस्यांनी 8-8, 10-10 तास किल्ला लढवलेला आहे आणि सरकारला पूर्णपणे त्यांनी म्हणजे शरणागती पत्करायला भाग पाडलेला आहे की हे विधेयक आम्हाला समजून घ्यायचं आहे, हे विधेयक जनहिताचं आहे की नाही आम्हाला सांगा, या मुद्द्यावर आमचा आक्षेप आहे, त्या मुद्द्यावर आक्षेप आहे. आणि सगळ्या मुद्द्यांचं निराकरण केल्यानंतरच हे विधेयक संमत झालेले आहेत. मग असा इतिहास असताना या विधेयकावर मग सभागृहामध्ये का बरं तात्काळ लगेच हे झालं, संमती झाली, एका दिवसात मंजूर झालं, कसं काय झालं? मग का भाषणं नाही झाली, का विचार नाही मांडले गेले? हा प्रश्न जेव्हा जनता विचारेल तेव्हा ह्याच्यावर काय उत्तर असणार आहे काँग्रेसचं किंवा इतर पक्षांचं? हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. काल इव्हन त्यांनी 2 पत्र दिलेली आहेत राज्यपालांना. एक पत्र आहे 2 पानाचं ज्याच्यावर सगळ्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या सह्या आहेत आणि एक वेगळं पत्र इंग्रजीमध्ये आहे जे मुद्देसूद आक्षेप नोंदवणार आहे, त्याच्यावर फक्त काँग्रेसच्याच लोकांच्या सह्या आहेत. बरं, त्याही सगळ्या सदस्यांच्या सह्या नाहीत, हे बाहेर नाही आलेलं. ह्याचा पण खुलासा काँग्रेसला कधी ना कधी करावा लागणार आहे. कारण विधिमंडळाच्या कामकाजापेक्षा लोकप्रतिनिधीकडे या जगामध्ये दुसरं काही काम असू शकत नाही. पक्षाचा आदेश होता वगैरे हे सगळं फिजूल आहे. तुम्ही लोकांच्याकडे जाऊन हात जोडून मतं मागून आलेले असता. मी तुमचा आवाज बुलंद करण्यासाठी सभागृहात जाणार आहे, मला तुम्ही निवडून द्या म्हणून जनतेकडे तुम्ही एक मत मागितलेलं असतं. विधिमंडळाच्या कामकाजाशिवाय दुसरं काहीच महत्त्वाचं असू शकत नाही. तुमच्या पक्षाची बैठक महत्त्वाची असू शकत नाही, तुमच्या पक्षाच्या नेत्याचा आदेश महत्त्वाचा असू शकत नाही. तुम्ही जनतेकडे जायला पाहिजे. जनता तुमची मालक आहे. तुम्ही त्या जनतेला काय उत्तर देणार आहात की आमचं समाधान नाही झालं तुमच्याकडून म्हटल्यानंतर? असं कसं? मग लोकशाही म्हणतात कशाला? आपल्याला नवीन क्लासेस घ्यावे लागतील आता की लोकशाही समजून घेण्यासाठी, की लोकशाही म्हणजे काय, तिचं मर्म काय, आम्हाला समजावून सांगा, लोकशाहीचे अधिकार समजावून सांगा, विधिमंडळाचं महत्त्व समजावून सांगा, संसद सदस्य म्हणून महत्त्व समजावून सांगा. मग विशेष अधिकार दिलेत कशाला? विधिमंडळ सदस्याला, संसद सदस्याला कामकाजामध्ये सहभागी होता यावं यासाठी कोणीही अडथळा आणू शकत नाही. त्याला त्याच्यासाठी स्पेशल प्रिव्हिलेजेस आहेत. जर कुणी अडथळा आणला तर त्याला शिक्षा होईल अशी तरतूद आहे. मग जर याच्यापेक्षा जर लोकशाहीत काहीच महत्त्वाचं नाही तर मग बाकी काय महत्त्वाचं आहे? म्हणून या विधेयकावर सुद्धा व्यवस्थित चर्चा व्हायला पाहिजे होती, जनतेचं समाधान व्हायला पाहिजे होतं. अजूनही वेळ गेलेली नाही. अजूनही पण आता असं आहे की सभागृहांनी मंजूर केल्यामुळं ते मुख्य हत्यार हातातून गेलेलं आहे. जनजागृती, जनप्रबोधन करणं एवढंच हातात आहे. पण जेव्हा सभागृहाची संधी निघून जाते तेव्हा इतर मुद्द्यांना काही अर्थ राहत नाही. अशीच काही विधेयकं ह्या सरकारने संमत करून घेतलेली आहेत. बाकीची विधेयकं त्यांनी पटवून सांगितलं की जसं आता मकोकामध्ये त्यांनी बदल केला. त्यांनी सांगितलं की अंमली पदार्थ च्या तस्करीमध्ये, त्या व्यवसायामध्ये गुंतलेल्या लोकांना मकोकाच्या प्रोव्हिजन आपण लागू करू. चांगलं आहे, कारण अंमली पदार्थाचं व्यसन आणि त्याची उपलब्धता हा फार चिंतेचा विषय बनू पाहत आहे. त्याच्याविषयी सरकार म्हणू शकेल की आम्ही एक चांगला उपक्रम आहे, हरकत नाही. पण जनसुरक्षा विधेयकावरनं विरोधी पक्षांची झालेली पंचायत थांबवता येत नाही. सर, आणि एक महत्त्वाचा असा विषय की यावेळेस अधिवेशन जे गाजलं ते 2 नेत्यांमधलं भांडण, शिवीगाळी आणि थेट कार्यकर्त्यांच्या विधान भवनामध्ये हाणामारी, म्हणजे पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या भांडणाचं रूपांतर हे शेवटी कार्यकर्त्यांच्या मारामारीमध्ये झालं. आणि अशा ठिकाणी झालं जिकडे लोकशाहीचं मंदिर हे मानलं जातं. तर याकडे ज्येष्ठ पत्रकार म्हणून तुम्ही कसं बघता? याच्यावर खूप विस्तृत बोलता येईल, पण थोडंसं मर्यादित ह्याच्यामध्ये मी असं सांगू इच्छितो. साधारणपणे 90च्या दशकाची सुरुवात झाली तेव्हापासून मी विधिमंडळाचं कामकाज स्वतः वार्तांकन करत आहे. विधिमंडळाचं कामकाज हा अतिशय गंभीर विषय आहे, अतिशय गंभीर विषय आहे. विधिमंडळामध्ये पूर्वी अधिवेशन काळामध्ये अभ्यागतांची गर्दी अजिबात नसायची, कारण ते कायदे मंडळ आहे. तिथं कायदे केले जातात आणि कायदा ही गंभीरपणे चर्चा करण्याची गोष्ट आहे. तिथे हुल्लडबाजी, मजा, टाइमपास असला प्रकार नसतो. विधिमंडळाच्या आवारामध्ये फारसं पूर्वी कोणी येत सुद्धा नव्हतं. अधिवेशन काळामध्ये पिन ड्रॉप सायलेन्स त्या इमारतीमध्ये मी बघितलेला आहे. लोक मोठ्यांनी बोलत सुद्धा नव्हते. गदारोळ, गोंधळ सभागृहाच्या बाहेर सुद्धा कधी कुणी केलेला मी पाहिलेला नाही. अतिशय शांतपणे पूर्वी आमदार मंडळी यायची, सभागृहात बसायची. सभागृहाचं कामकाज 8-8, 10-10 तास, 12-12 तास, इव्हन पहाटे 2-2 वाजेपर्यंत चाललेलं आहे. 3-3 वाजेपर्यंत, पहाटेपर्यंत सभागृहाचं कामकाज चाललेलं आहे. 8-8 तास, 10-10 तास भाषणं झालेली आहेत. एक विषय अतिशय बारकाईने हाताळलेला आहे विधिमंडळाने. व्हिजिटरच्या बाबतीमध्ये अलीकडच्या काळामध्ये काही गंभीर समस्या निर्माण झालेल्या आहेत आणि ह्या सर्वांनी मिळून केलेल्या आहेत. ह्याचा एकाच कुणाला दोष द्यावा अशी परिस्थिती नाही. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो की असं की विधिमंडळाच्या इमारतीत येण्याचा अलीकडे सोस फार वाढलेला आहे. काय येऊ इच्छितात लोक हे कळत नाही. खरं तर विधिमंडळाच्या इमारतीमध्ये ती मंत्रालयाची इमारत नव्हे,
मंत्रालय हे राज्य सरकार आहे, तिथं तुम्ही सरकार दरबारी प्रश्न मांडण्यासाठी येता, निवेदन देण्यासाठी येता. विधिमंडळामध्ये पूर्वी असं असायचं की लोक यायचे की चला अधिवेशन आहे, आपल्या शिष्टमंडळ घेऊन जाऊ. पण ते कुठे यायचे तर आमदार निवासला यायचे. आणि आमदार महोदय सकाळी 10-10:30 जेव्हा सभागृहात निघत असत की मी आता सभागृहाच्या कामकाजात सहभागी व्हायला चाललो, तेव्हा लोक त्यांना तिथंच भेटून आमदार निवासावर निवेदन द्यायचे आणि सांगायचे की साहेब, अधिवेशनामध्ये हा प्रश्न जर मांडता आला तर आम्हाला खूप मदत होईल, तुम्ही तेवढं करा. लोकसुद्धा आग्रह धरत नव्हते. मी स्वतः एक विद्यार्थी म्हणून, एक पत्रकार म्हणून जेव्हा हे विधिमंडळ पाहिलेलं आहे, तेव्हा पद्धत अशी होती विधिमंडळामध्ये एंट्री मिळवण्याची की तिथं काउंटर होता. त्या काउंटरवर एक प्रवेशाचा अर्ज दिला जायचा. त्या प्रवेशाच्या अर्जावर खाली आमदार महोदयांची सही असायची आणि वर त्या ज्याला आतमध्ये यायचं त्या व्यक्तीचं नाव, पूर्ण पत्ता, वय, शिक्षण सगळं लिहावं लागायचं आणि खाली आमदार महोदयांची सही लागायची. तर शक्यतो सहीसुद्धा त्याच मतदारसंघातल्या आमदारांनी करावी असा नियम होता. तर समजा मी एका भलत्याच आमदार महोदयांकडे गेलो आणि म्हणालो की मी असं एका गावावरून आलोय, मला आतमध्ये जायचं, तर ते आमदार महोदय माझ्यासारख्याला विचारायचे की तुम्ही कुठून आलात, तर मी अमुक अमुक गावावरून आलो. मग तुमच्या आमदारांना भेटा तुम्ही, मी तुमची शिफारस कशी करू, कारण मी तुम्हाला ओळखत नाही. अशी उत्तरं दिलेली मी स्वतः पाहिलेली आहेत. मग त्या आमदार महोदयांना सकाळीच भेटून विनंती करायची की समज सही द्या, मला आतमध्ये यायचं. आणि ते आमदार महोदय विचारायचे तुझं गाव कुठलं, तू कुठल्या गावात राहतो, तुझा पत्ता काय. आणि मग त्यांना खात्री पटली की हा माझ्या मतदारसंघातली व्यक्ती आहे, तेव्हा ते सही करायचे आणि सांगायचे वेळेत या, शांत बसा, गोंधळ करू नका, प्रेक्षक गॅलरीत बसा, इकडे तिकडे फिरू नका. प्रेक्षक गॅलरीत सुद्धा आल्यानंतर प्रेक्षक गॅलरी सोडून विधान भवनाच्या इमारतीमध्ये इतरत्र फिरण्याची मुभा अभ्यागतांना नव्हती. फिरता यायचं नाही, त्यांना आलेल्या मार्गाने परत निघावं लागायचं विधान भवनच्या इमारतीच्या बाहेर. या मंत्र्याच्या दालनात, त्या मंत्र्याच्या दालनात, त्या कार्यालयात काय चाललंय, त्या बैठकीत काय चाललंय असं पाहण्याची मुभा नव्हती. आणि कार्यकर्ते सुद्धा अत्यंत मोजके शिष्टमंडळापुरते निवेदन देण्यापुरतेच यायचे आणि ते निघून जायचे. अलीकडं शक्तीप्रदर्शन हा एक दुर्दैवी प्रकार विधिमंडळात सुरू झाला की आमच्या साहेबांसोबत आम्ही आलं की फोटो काढणं, तिथं रेंगाळणं, इकडे डोकावणं, तिकडे डोकावणं, या बैठकीत काय चाललंय, या मंत्र्याच्या दालनात काय चाललंय. हा ट्रेंड जो वाढलाय त्याच्यामुळे ह्या समस्या निर्माण व्हायला लागल्या. आणि मग तुमच्यासोबतचे किती लोक, माझ्यासोबतचे किती लोक, मला असं कळलं की पासेस जे पूर्वी प्रवेशपत्रावरून दिले जात होते, किती व्यक्तींची गरज आहे खरंच पासेसची हे तपासून दिले जाते होते, तिथे आता बल्कमध्ये पासेस दिले जातात. मला जी माहिती दिलेली आहे ती जर असं ते नसेल तर प्रत्येक मंत्र्याला 100 प्रवेशपत्रिका दिल्या जातात. प्रवेशपत्रिका 100. मग आपल्याकडं मंत्री आहेत आता 42. मग 42 गुणिले 100 किती लोक झाले मला सांगा. विधान भवनची इमारत ही काय पब्लिक ही नाही ना, प्रिमायसेस. अधिवेशन काळामध्ये गांभीर्य राहायला पाहिजे. एवढे लोक जर विधान भवनामध्ये आले आणि याच्याशिवाय दुसरे की ज्यांनी एक प्रेक्षक म्हणून मला कामकाज पाहायचं म्हणून प्रवेशपत्र घेतले ते वेगळेच, पुन्हा असे आलेले वेगळेच. बरं, आता तर अलीकडं आरोप असा व्हायला लागला आहे की प्रवेशपत्रिका नसलेले लोक सुद्धा आतमध्ये सापडतील. मग हे कसे काय यायला लागले. बरं, आलेले लोक गपचूप आपापलं काम संपल्यावर निघून जात नाहीत ना. त्यांना बरं वाटतं की चला मंत्री महोदयांना नमस्कार करू, फोटो काढू. अलीकडं सोशल मीडियावर चमकण्याची हौस प्रत्येकाला वाढलेली आहे. आपल्याकडं पुरेसं गांभीर्य नष्ट झालेलं आहे. मग वेगवेगळ्या समाज माध्यमावर फोटो टाकायचा की मी या साहेबांना भेटलो, बघा माझी यांची भेट झाली. माझं असं म्हणणं आहे की कायदे मंडळ आहे, हे कायदे मंडळाचं गांभीर्य घालवायचं नसेल तर वेळीच पावलं रोखणं आवश्यक आहे. मी हेही पाहिलेलं आहे की विधिमंडळाच्या आवारामध्ये मंत्र्यांना दालनामध्ये बैठकासुद्धा घेऊ दिल्या जात नव्हत्या. एकेकाळी त्यांना सांगण्यात यायचं की तुम्हाला बैठक घ्यायची असेल, बाजूला तुमचं मंत्रालय आहे, तिथल्या तुमच्या दालनात जा, तिथं बैठक घ्या. ब्रीफिंगसुद्धा नको, इथे गर्दी वाढवायला नको, अनेक अनावश्यक अधिकारी इथे यायला नकोत. मंत्र्याचा स्टाफसुद्धा लिमिटेड होता. मी तुम्हाला सांगतो, मी स्वतः पाहिलेलं आहे. विलासराव देशमुख, जवाहरलाल दर्डा किंवा आणखी असे ज्येष्ठ मंत्री रामराव अधिक यांच्या कार्यालयामध्ये त्यांचं विधिमंडळाचं कामकाज सांभाळणारा एखादा PA जर सोडला तर त्यांचे खाजगी सचिवसुद्धा तिथं कधी थांबलेले मी बघितलेले नाहीत. फक्त फाईलवर सही घ्यायची असेल, जर महत्त्वाचा विषय बोलायचा असेल तर ते यायचे मंत्रालयातनं, तो विषय आटोपल्यानंतर ते निघून जायचे आणि विधिमंडळाच्या कामकाजाशी संबंधित त्यांचा एखादा PA, एकमेव PA किंवा आणखी एखादा कोणीतरी आणि एक शिपाई, एवढेच लोक त्यांच्या दालनात असायचे. आज प्रत्येक मंत्र्यांकडनंही मला वाटतं ते आता सर्रास चर्चा व्हायला लागली, कारण दालनं पुरत नाहीत. की माझा 8 लोकांचा स्टाफ आहे त्याला पासेस द्या, माझा 10 लोकांचा स्टाफ आहे त्याला बसायला जागा द्या. विधिमंडळाचं हे जे वास्तू आहे हे मंत्रालय नाही आहे. मंत्रालय शिफ्ट नाही झालेलं विधिमंडळात. ते फक्त नागपूरला हिवाळी अधिवेशनात होतं. का तर ती राजधानी उपराजधानी आहे, तिला आपण एक करारानुसार स्वरूप दिलेलं आहे. मंत्रालय मुंबईहून नागपूरला शिफ्ट होतं. मुंबईत मंत्रालय विधिमंडळ शिफ्ट होत नाही. मंत्रालय बाजूला आहे 5 मिनिटावर. मग अख्खा स्टाफ विधिमंडळात कशाला पाहिजे. बरं, काम संपल्यानंतर लोक जात नाहीत ना. बरं, अधिकाऱ्यांची संख्याही प्रचंड आहे, प्रत्येकाला सगळ्यांना सोबत घेऊन यायचं ब्रीफिंगला सुद्धा.
ती एक पद्धत नवीनच वाढलेली आहे की सगळेच पाहिजेत. डेस्क ऑफिसर पाहिजे, अंडर सेक्रेटरी पाहिजे, डेप्युटी सेक्रेटरी पाहिजे, जॉईंट सेक्रेटरी पाहिजे, सेक्रेटरी पाहिजे. एवढे सगळे ब्रीफिंगला विधिमंडळाच्या कामकाजासाठी लोक आल्यानंतर साहजिकच विधानभवनामध्ये गर्दी वाढणारच आहे. त्यामुळं काय होतं की गोंधळामध्ये मुख्य पोर्चमध्ये कोण कोणाशी बोलतंय, कोण कोणाशी काय वाद घालते काही कळत नाही. त्यामुळं परवाचा अत्यंत दुर्दैवी प्रकार, ज्याला मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा सभागृहामध्ये सांगितलं की लोक काय बोलत आहेत आपल्याबद्दल, अशी वेळ येणं चांगलं नाही. वेळीच सर्वांनी याची जबाबदारी घेतली पाहिजे. सर्वांनी याची चिंता म्हणजे हे याच्यावर विचार करायला पाहिजे की आपण नेमकी काय पायंडे पाडतोय, नेमकं काय विचार करतोय ह्या सगळ्या गोष्टींचा. आणि या गर्दीमुळं नेमके प्रश्न कुठले वाढत आहेत ह्याचाही गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. आणि सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट अशी की जी खरं तर बोलण्याची माझी इच्छा नव्हती पण नाईलाज आहे म्हणून सांगतो की भोजनासाठी दुपारी होणारी प्रचंड गर्दी हा सुद्धा एक मोठा चिंतेचा विषय झाला आहे. की पूर्वी आमदार महोदय विधानभवनाच्या कॅन्टीनमध्ये जेवायचे आणि पत्रकारांना सुद्धा बसायला जागा मिळायची नाही, तेव्हा पत्रकार बाहेर थांबायचे. आणि कधीकधी जेव्हा आमदार महोदयांना जेवणासाठी कॅन्टीनमध्ये जागा नसायची तेव्हा विधानभवनाच्या कॅन्टीनचा स्टाफ पत्रकारांना रिक्वेस्ट करायचा की तुम्ही नंतर जेवायला या किंवा तुम्ही वाट पहा, आमदार महोदयांना जेवायचे कॅन्टीनमध्ये जागा नाही. कॅन्टीनशिवाय बाहेर जेवण्याची पद्धत फारशी नव्हती. आता मात्र वेगळाच प्रकार आहे. मला वाटतं याच्याविषयी जबाबदार लोकांनी बोललेलं बरं राहील. पण एवढंच आहे की मी 3-3.5 दशकं विधिमंडळ आणि विधिमंडळाचं कामकाज जवळून पाहत आल्यामुळं तेवढा जो काय अल्प अधिकार मला मिळालेला आहे त्यातनं मी हे सगळं बोलतोय. आणि खरं तर विधानभवनासारख्या वास्तूविषयी वेगळ्या अर्थाने फारशी चर्चा होऊ नये. कारण जनमानसाचा पक्षविरहित श्रद्धा असलेली सगळ्यात मोठी वास्तू कोणती असेल तर ते विधिमंडळ आहे. मंत्रालय सुद्धा नाही. मंत्रालय पक्षपाती असू शकतं, सरकार आमच्यावर अन्याय करतं ही भावना असू शकते, विधिमंडळ अन्याय करतं ही भावना जनतेच्या मनात निर्माण होता कामा नये. लोकशाहीचं मंदिर आहे. तर मला वाटतं की एवढं पुरेसं आहे. एक शेवटचा प्रश्न विचारतो, ही सर्व घटना पाहिली म्हणजे जी हाणामारी झाली त्यातून असं आपल्याला वाटतं का की म्हणजे पत्रकाराच्या दृष्टीने की कुठेतरी महाराष्ट्र सुसंस्कृत महाराष्ट्राच्या एकंदरीत त्याला ठेच पोचली आहे? दुर्दैवाने तसं हो म्हणावंच लागतं. जे प्रकार घडत आहेत ते घडायला नको आहेत. त्याच्यामुळं कसं आहे, भारतामध्ये लोकशाही फार मोठा संघर्ष करून मिळालेली आहे आणि अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी त्याग केलेला आहे. संसदीय लोकशाहीविषयी जर लोकांच्या मनात शंका निर्माण झाली तर मग तो सगळ्यात दुर्दैवी प्रकार असेल. विधिमंडळाविषयी संसदीय लोकशाहीविषयी शंका निर्माण कधीच होऊ नये. सरकार असू शकतं पक्षपाती. सरकार म्हणू शकते की आम्हाला ज्यांनी मतं दिली आहेत त्यांना आम्हाला काहीतरी देणं भाग आहे, आम्ही आश्वासन दिलं आहे, जाहीरनाम्यात आश्वासन दिलं आहे, आम्हाला ते करावंच लागेल पूर्ण. ठीक आहे ना, सरकार म्हणून त्यांना भूमिका घेण्याचा अधिकार आहे. त्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा अधिकार लोकप्रतिनिधींना आहे. ते विधिमंडळात त्याचा किस पाडतील. विधिमंडळाच्या परवानगीशिवाय महाराष्ट्राचं सरकार किंवा देशातलं कुठलंही सरकार 1 रुपया पण खर्च करू शकत नाही. विधिमंडळाची पॉवर, विधिमंडळाची ताकद प्रचंड मोठी आहे. लोकांना काय झालं आहे अलीकडं, त्यांना वाटतं की मंत्रालय सगळ्यात मोठं आहे. नाही, मंत्रालयापेक्षा विधिमंडळ मोठं आहे. विधिमंडळ हेच खरं लोकशाहीची जननी आहे. तर तिथे कुठलीही अनुचित गोष्ट घडणं, नियमबाह्य गोष्ट घडणं हे चांगलं नाही. एवढंच मी म्हणू शकतो. धन्यवाद सर. आपण अनेक बारकाईने हे सर्व बघत आला आणि यावरती आपण जी भूमिका मांडली त्याचा नक्कीच लोक देखील विचार करतील आणि आपले लोकप्रतिनिधी देखील विचार करतील. कॅमेरामन मनोज जयस्वाल सोबत ईशान देशमुख, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.